भोपळा खायला कंटाळा येतो का? मग ट्राय करा हा भोपळ्याचा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता. एकदम कमी तेलात होतो आणि लहान मुलांना तर खूप खूप आवडतो. मधुगंधास रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे. यासाठी आपण 1/2 किलो भोपळा स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून त्याला एका मोठ्या जाड किसणीवरती किसून घेऊया. छान किसून झालाय आपला भोपळा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडा जाडसरच ठेवायचा. यावरती आता आपण धुवून चॉप केलेली अर्धी गड्डी मेथीची टाकून घेऊया आणि थोडंसं मिक्स करूया हे सगळं. ह्याच्यावर 1 कप बेसन टाकूया. एक कप गव्हाचं पीठ. एकदम हेल्दी परफेक्ट होतो हा नाश्ता. अर्धा कप तांदूळाचं पीठ. यावर आता आपण 1 टीस्पून बडीशेपची पावडर टाकूया. 1 टीस्पून धणे पावडर. 1 टेबलस्पून गरम मसाला. 1 टीस्पून जिरे पावडर. चुटकीभर खायचा सोडा. 1 टीस्पून साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि चवीप्रमाणे मीठ. यावर 1 टीस्पून हळद टाकूया. 6 ते 7 फाईनली चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या. हे सगळं टाकून आता आपण हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान सगळं मिक्स करायचे सगळे मसाले ह्या पिठांमध्ये. झटपट होणारा अगदी हेल्दी नाश्ता आहे हा. खूप घरात सगळ्यांना आवडेल आणि अतिशय चविष्ट लागतो. खाताना कळूनही येत नाही की ह्याच्यात आपण भोपळा आणि मेथी टाकलेली आहे. डाएटवर असणाऱ्यांसाठी पण खास करून हा नाश्ता तुम्ही करू शकता, कारण की ह्याच्यात अजिबातच तेल आपण वापरत नाही आहोत. अगदीच कमी प्रमाणात वापरतो आहोत. सगळं छान मिक्स झालं की ह्यावर आपण इथं 2 टेबलस्पून दही टाकूया आणि सगळं एकत्रित व्यवस्थित मळून घेऊया. एक लक्षात ठेवायचं, मळताना आपल्याला कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर करायचा नाहीये. दह्याने ओलसरपणा येईल. भोपळा आपण किसून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याचा ओलसरपणाही इथं आहे. असं आपण मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित हे सगळं एकत्र होईल या दह्यातच. ह्याला पाण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि आपण टाकतही नाही आहोत. छान मळून झालंय आपलं. तुम्ही बघू शकता या स्टेपवरती जिथं व्यवस्थित पूर्ण मळलं गेलेलं नाहीये पण एकत्र आले, इथं आपण पुन्हा 2 टेबलस्पून दही टाकून व्यवस्थित ह्याला घट्ट मळून घेऊया. ह्याने काय होतं की थोडा ओलसरपणा एंडला पण राहतो हे मळताना आणि व्यवस्थित मळलं जातं. ह्याने खूप छान मस्त चव येते. आता आपण थोडंसं तेल टाकून हे परत पुन्हा एकदा या तेलावरती मळून घेऊया. अगदी छान मळलं गेलंय. सगळं व्यवस्थित एकत्र आलंय. घट्ट कणिक झालेलं आहे आपलं. आता याचे आपण गोळे करून घेऊया. साधारण लांबट असे गोळे करायचे, जसे आपण कोथिंबीरीच्या वड्यांना करतो तसे. ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी फटाफट सोप्या पद्धतीने होती. कुठलाही पाण्याचा वापर केलेला नाहीये तरी असे परफेक्ट होतात हे.
खूपच जबरदस्त चव येते याची. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप छान मस्त लागतो हा ब्रेकफास्ट. भोपळा दिसला मला की हाच बनवावासा वाटतो, कारण त्याने भोपळा लहान मुलांच्या पोटात जातो आणि सगळ्यांना खूप आवडतो. बोलता बोलता सगळे आपले हे गोळे करून झालेले आहेत. आता आपण एका चाळणीला तेलाने ग्रीस केले आणि यावर आपले हे सगळे गोळे ठेवून घेऊया. थोडा डिस्टन्स ठेवून ठेवायचे, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही आणि स्टीम करताना आपल्याला सोपं जाईल. आणि या सगळ्या गोळ्यांना किंवा मुठियांना आपण 10 ते 15 मिनिटं स्टीम देऊन घेऊया. 10 ते 15 मिनिटं झालेत. आपण चेक करूया. वाह, व्यवस्थित परफेक्ट शिजले आहेत. थोडं थंड झाल्यावर ह्याचे आपण पीसेस कट करून घेऊया. साधारण थोडेसे जाडसरच ठेवायचे हे पीसेस. या प्रकारे हे ना असे पण खूप छान लागतात. एकदम मस्त चविष्ट आणि टेस्टी लागतात हे. पण जर ह्यांना थोडं अजून टेस्टी बनवायचं असेल ना, तर आपल्याला पुढची स्टेप केली पाहिजे. त्यासाठी पॅनमध्ये आपण तेल गरम केलंय. त्यात आपण 1 टीस्पून मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की त्यात 1 टीस्पून जिरे टाकूया आणि अर्धा टीस्पून हिंग टाकूया. छान खमंग फोडणी आपली मिक्स करून घेऊया. ह्यावर आता आपण 1 टीस्पून पांढरे तीळ टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया. ह्याच्यात आता आपण जे कट केलेले पीसेस आहेत ना, ते सगळे टाकून ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया. छान व्यवस्थित उलटसुलट करत ह्याला शॅलो फ्राय करायचे. अगदी कमी तेलात होतात आणि खूप पौष्टिक आणि एकदम टेस्टी भन्नाट ही रेसिपी. चवीला तर इतकी छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. झालेत बघा आता आपले फ्राय करून. मस्त खूप छान दिसत आहेत. लहान मुलं आणि घरचे मोठेही चुटकीसरशी खातील आणि सगळ्यांना खूप आवडेल. आमची ही रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. हो, छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. Eat healthy, stay blessed. Thank you.